निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ कुणाल दादा. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला. अनुभव शेअर करत होता. हो, तुमचा मागचा अनुभव अजून शेअर झाला नाही. ओके, तर आता केलेलं चालेल का? हो चालेल चालेल, तुम्हाला वेळ असेल तर नक्की करा. हा, आता आहे वेळ म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी पहिले बघितलं तर बिझी होता, तर हा मी हा हा. म्हटलं ताई कुठेतरी फोन असेल तर नंतर परत फोन नाही, करतील अनुभवच म्हटलं. चालू होते, अनुभवच चालू होते. अच्छा अच्छा, ओके. तुम्ही म्हटले ना तुम्ही अनुभव शेअर केला तर तुम्हाला इतके अनुभव येतील. आता सारखे अनुभवाची लाईनच चालू आहे. एवढे काय अनुभव आलं चांगले दादा आता चांगले येतात. अनुभव? आता असं झालं की हा आम्ही आहे ना मुंबईला जात होतो पूर्ण फॅमिली. हा. तर तर आमच्याकडे म्हणजे पुण्यामध्ये ना एक रेंटवर गाडी देतात. अच्छा. आम्ही आहे ना आम्हाला जायचं होतं मुंबईला वसईला. अच्छा. हा. आमचं 2-3 कामं पण होते. मी म्हटलं की तिथे स्वामींचं मठ पण आहे ना खूप सुंदर. हो हो, तर म्हटलं तिथे येता येता पाया पण पडून येऊ. तर बरोबर. आम्ही त्यांच्याकडनं गाडी घेतली आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्याकडून गाडी घेतो. अच्छा. आणि ते आहेत म्हणजे ते कार बिझनेस मध्येच आहेत, पण आम्हाला माहित नाही ते स्वामी सेवेकरी आहेत. अच्छा. हा हा. हा, तर आम्ही त्यांच्याकडून म्हणजे 2016-17 पासून गाडी घेतो रेंटवर जायला यायला. अच्छा. हा आम्ही हा. त्यांच्याकडून गाडी घेतली आणि मग रात्री आम्ही घेऊन आलो रात्री 12 वाजता, कारण की आम्हाला सकाळी 5 वाजता निघायचं होतं मुंबईला जायला. अच्छा, चालवणार तुम्हीच तर होते का? नाही, मोठा भाऊ होता. अच्छा. हा. तर आम्ही आलो, गाडी घेऊन आलो आणि गाडीची चावी, किचन बघितलंच नाही आम्ही. आणि त्यांच्या गाडीला कधीच किचन नसतं अच्छा. कुठलंच, हा हा. फक्त गाडीची चावी असते नॉर्मली. हा हा. तर आम्ही गाडी घेऊन आलो आणि माझ्या भावाने पण चावीचं किचन बघितलं नाही, मी पण बघितलं नाही. हा हा. आणि आलो नाही तर टेबलला चावी ठेवली. तर रात्री मम्मीनी, म्हणजे आम्ही जेव्हा घेऊन आलो तेव्हा मम्मीनी गाडीची चावी बघितली, हा. तर ते किचन नव्हते, स्वामींचं किचन. ओ. तर मी म्हटलं आम्ही यांच्याकडून फर्स्ट 2016-17 पासून गाडी घेतोय, पण असं कधी तर काही झालंच नाही. हा हा हा. तर आणि फर्स्ट टाइम स्वामी आमच्या घरी ते आले अरे वा. तर त्या किचननी. तर मी म्हटलं की असं माझ्या मनात आहे का, असं मला कधी कधी काय होणार असेल ना तर मला असं जाणवते की काय वाईट होणार आहे, की भीती म्हणजे निर्माण होते मनामध्ये. हो 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 हो, बरोबर. तर मला तसं झालं. तर मी स्वामींना पहिले विचारलं की हा असं काही आहे का, जर असेल तर तुम्ही आमच्या सोबत चला, पण हा कुठली अडचण येऊ देऊ नका. हा हा. तर असं म्हटलं आणि मग आम्ही पहाटे माझी पूजा झाली आणि मम्मीची पण पूजा झाली हा आणि मग आम्ही निघालो मुंबईला जायला. हा. आम्ही निघालो आणि रस्त्यामध्ये म्हणजे आम्ही नाश्ता विष्टा केला, लोणावळ्यामध्ये थांबलो, नाश्ता विष्टा केला आणि नंतर आम्ही पुढे निघालो. वाशी एक्सप्रेस हायवे सोडला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. हो हो हो, आणि आमची स्पीड होती जवळ जर नाही म्हटलं 70 ते 80 ची स्पीड होती गाडीची. बरोबर. एक्सप्रेस हायवे म्हटल्यावर जास्तच असतं. हा, तर आणि जस्ट एक्सप्रेस हायवे सोडल्यानंतर नाही का तो वाशीचा कुठला तरी ब्रिज लागतो आपल्याला. हा हा. तर आमची गाडी त्या ब्रिजवर होती अच्छा. आणि जस्ट चढण होतं आणि चढण नंतर नाही का लगेच जस्ट उतरण होतं लगेच. हा हा हा. तर आमची गाडी 70-80च्या स्पीडला होती आणि कसं सकाळच्या वेळेस जास्त गर्दी नव्हती हा हा. संडे असल्यामुळे. तर बरोबर. आम्ही म्हटलं की म्हणजे ठीक आहे. तर मग भावाने अशी गाडी चालवली आणि जस्ट असं झालेलं हा की ऑलरेडी चावीला स्वामी आलेले किचनला. हा, म्हणजे बरोबर. मनात एक भीती होती ना की बाबा काय होत आहे का, स्वामी अचानक आले म्हटलं तर काय मनात भीती अशी होती माझ्या. हा हा पण मनामध्ये एकच, स्वामी तुम्ही काय ते सगळं सांभाळून घ्या. जे काय हा. आता तुम्ही बघा पूर्ण गाडीमध्ये फॅमिली आणि माझी आजी पण होती. आजीचं वय 75च्या आसपास आहे. अरे अरे बापरे. हा हा, हा. तर मी म्हटलं की बाबा आजपर्यंत असं कुठलं संकट आलं नाहीये, तर आलेलं संकट बस तुम्ही बघून घ्या, कुठला प्रॉब्लेम होऊ देऊ नका, दुसऱ्याची गाडी एकतर. हो. आणि जस्ट असं उतरण आलं आणि उतरण आलं ना तर लिटरली आमच्या समोर कमीत कमी 7 ते 8 गाड्या एक दुसऱ्याला धडकलेले. 7 ते 8 गाड्या. हा, 7 ते 8 गाड्या. हा. आणि आता ते काय स्वामींची शेवटी ते चमत्कार. आणि विदिन 0 सेकंड मध्ये गाडीचं स्टेअरिंग लेफ्ट हँडला फिरलं. कसं फिरलं ते माहित नाही. बापरे.
कसं फिरलं ते काहीच माहित नाही. आणि आता तुम्ही समजा एवढा मोठा हायवे, तर लेफ्ट साईडला तर जायचं म्हटलं एवढी मोठी गाडी घेऊन, तर मागे कोण ना कोणतरी असणार ना. असणार, बरोबर. हा, ती सायकल थोडी लगेच फिरवली. अगदी आणि बरोबर. 70 ते 80च्या स्पीडला गाडीचं स्टेअरिंग कसं फिरलं हे माझ्या भावाला पण माहित नाही. बापरे. आणि आम्ही पहिलेच म्हटलेलं, एक तर दुसऱ्याची गाडी, एवढं मोठं ऍक्सिडेंट होणार होतं. स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्ही वाचवलं. म्हणजे खरंच. एवढं मोठी अपघात आमच्यावर घडणार होती. म्हणून ते रात्री स्वामी त्या किचनला इतक्या वर्षातनं पहिल्यांदा आमच्या बरोबर ट्रॅव्हलिंग मध्ये आले. अंगावर काटा येतोय दादा. एवढं मोठं झालं. आणि पुढे तर ऐका ताई काय झालं, हा. मग नंतर आम्ही ना असं विंडो खाली करून बघितलं, तर त्या टायमिंगला आमच्या लेफ्ट साईडला आणि आमच्या मागे एक गाडी नव्हती. हा. आणि आमच्या समोर बघताना तरी चांगल्या ब्रँडच्या गाड्या 7 ते 8 गाड्या एक दुसऱ्या जाऊन खूप बेकार धडकलेले. बापरे. त्यात आमचा पण नंबर लागणार होता. स्वामींची एवढी कृपा की आम्ही ना जाऊन त्याला धडकलो. म्हणजे जर आम्ही धडकलो असतो तर हो. त्या गाडीचा खर्च द्यायला वाटेलच लागला होतं, असतं. खरंय. हा, त्या गाडीचा खर्च द्यायला लागला असतं ताई. दुसरी गोष्ट म्हणजे माझी आजी गाडीत होती, त्यांना परत दुखापत झाली असती, ते वेगळं. आणि वयानुसार तेवढी capacity हो, नाही राहत. बरोबर. बरोबर. आणि स्वामींना मी घरातनं आम्ही निवेदन ठेवून निघालेलो की आम्ही येतोय तुमच्याकडे, कुठलीही अडचण येऊ देऊ नका. हे ना असं प्रत्येक स्वामी सेवेकराने केलं पाहिजे. हा, स्वामी सेवेकराने काय प्रत्येकानेच करावं, मी तर म्हणते. हो ताई, बरोबर. आणि हा. माझ्या ना रात्री तसं मनात आहे ना धगधग व्हायला लागलेलं. आपल्याला थोडं जाणवतं ना काय होणार आहे काय नाही. हो हो हो. तर मला ना ते रात्रीच वाटत होतं. नंतर मी म्हणलं, अच्छा स्वामी, म्हणून तुम्ही एवढं मोठं संकट आमच्यावर येणार होते म्हणून तुम्ही आमच्या सोबत आले. सोबत आले, किती आणि छान. हा, नंतर नाही का ताई, ज्यांची गाडी होती ना, मग नंतर आम्ही ना त्यांना फोन केला की म्हणजे ते गाडीमध्ये ना म्युझिक सिस्टीमचा थोडा इश्यू झालेला, म्हणजे ते चालत नव्हतं म्हणून त्याला फोन केला. अच्छा. तर ताई ते दादा काय म्हणते माहितीये का आम्हाला, हा. थांबा मी तुम्हाला 2 मिनिटात फोन करतो. मी म्हटलं ठीक आहे, कुठे कामात असतील. तर नंतर त्यांनी फोन केला. म्हणजे जेव्हा ती घटना घडणार होती ना ताई, हा. तेव्हा ते दादा होते अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेत होते. बापरे. हे दादा मला म्हटले. हा. आणि नंतर मी त्यांना म्हटलं, अच्छा तुम्ही अक्कलकोटला होते. ते म्हणले जेव्हा तुमचा फोन आला ना तेव्हा माझा नंबरच लागलेला आणि जस्ट मी पाया पडत होता, तुम्हाला म्हटलं थांबा 2 मिनिटात फोन करतो. तेव्हा ते स्वामींच्या समोर होते ताई. बापरे, अंगावर शहारे येणारी घटना म्हणजे आहे. ताई मी तुम्हाला बोलते, मला घाम फुटलं बोलता. खरंच दादा. आणि मग नंतर ना ताई मी त्यांना सांगितलं की आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं वसईला. स्वामींना सांगितलं आता परत व्यवस्थित घरी सुखरूप पोहोचू द्या, बस कुठली अडचण येऊ देऊ नका. मग आम्ही एकदम व्यवस्थित घरी आलो, काही प्रॉब्लेम झाला नाही. नंतर आम्ही गाडी द्यायला गेलो ना तेव्हा त्यांना सांगितलं. ते आम्हाला म्हणते की दादा मी स्वामींचं एवढा मोठा भक्त आहे, मी दर महिन्याला अक्कलकोटला जातो. बापरे. मी म्हटलं दादा दर महिन्याला जातात आणि गेले 12-13 वर्ष झाले ते जात आहेत. 12-13 वर्ष झाले, म्हणजे किती कमाल आहे दादा त्यांची. ते जातात, दर्शन घेऊन परत येतात. म्हणजे नाही म्हणजे खरंच भाग्यवान तुम्ही की अशा व्यक्तीची तुम्हाला गाडी मिळाली. हा, आणि ताई तुम्ही रिटली विचार करा ना, आम्ही 2016-17 पासून त्यांच्याकडून गाडी घेतोय, पण परत आले नाही. आणि त्याच दिवशी काहीतरी घडणार होतं म्हणून स्वामी स्वतः गाडीत आले. आणि बरोबर ताई स्टेअरिंगच्या खालीच स्वामी होते आणि स्टेअरिंग त्यांनीच फिरवली. ते आता कसं म्हणजे मी तुम्हाला पटकन बोलते, पण त्या टायमाला सिच्युएशन जी होती ना ताई, काय असेल ते एकदम वेगळी होती. आणि घरात गाडीतले सगळेच तुमच्या घाबरले असतील त्यावेळेला. सगळेच घाबरले. आणि माझा भाऊ बोलतो मी नाही स्टेअरिंग फिरवली, मला माहितच नाही कशी फिरली. अय्या, तो पण स्वामी सेवेकरी आहे भाऊ. भाऊ स्वामी सेवेकरी नाहीये, पण तो म्हणते की मला अजून विश्वास नाही. मी म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, स्वामी त्याला पण सेवेत आणतील. विचारायचं ना स्टेअरिंग कसं काय फिरलं सांग म्हणा. तर मी त्याला म्हटलं ठीक आहे. मी त्याला म्हटलं की आता तुला विश्वास नाही, पण एक ना एक दिवस तुला विश्वास बसेल तेव्हा तू पण सेवेत येशील, एवढं काही नाही. अगदी बरोबर आहे. पण काही तुम्हाला सांगतो त्या टायमिंगला आम्ही रिटर्न एवढे घाबरलेलो, इतके घाबरलेलो. पण आम्ही म्हटलं जर स्वामी आपल्या सोबत असेल तर आपल्याला काही होणार. ते खरंय ताई तुम्हाला सांगतो आता एवढे असे अनुभव यायला लागलेत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना की मी आता जस्ट सेवेत आलेले, जास्त पण दिवस झाले नाही, आता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सेवेत आले. पण ताई इतके अनुभव यायला लागलेत ना मला, म्हणजे असं आता असं वाटतं की स्वामी तुम्ही कुठे होते, का तुम्ही इतकी वर्ष नाही भेटले आम्हाला. पण ते शेवटी असतं ना ताई, एक वेळ काळ लिहिलेलं असतं तेव्हाच आपल्याला बरोबर भेटतात. त्या गोष्टीला वेळ यावी लागते, प्रत्येक गोष्टीला. बरोबर. स्वामींचे अनुभव यायला पण एक वेळ यावी लागते दादा. हो बरोबर. असं कोणालाही पटकन इतकं हे नाही. नंतर आम्ही ना ताई असा विचार करत होतो की ज्या टाइमात म्हणजे टायमिंग बघा ना ताई, आमची जस्ट गाडी ठोकायला आणि ते दादा तिथे दर्शन घ्यायला.
खरंच कौतुक आहे बरोबर ना. स्वामींच्या समोर होते, म्हणजे कुठे स्वामींनी स्वामी बरोबर लिहून म्हणजे ठेवलेलं. खरंच खूप खूप ताई म्हणजे मी ते तर तुम्ही सांगताय ना तर अंगावर शहारा येतोय. ताई मी तर नाही का तुम्हाला सांगतो, आम्ही एसीत बसलेलो, मला एसी मध्ये घाम फुटलेला. बापरे, मग साहजिक आहे ना. म्हणजे स्वामींनी किती मोठं आता सांगताना ना, म्हणजे मी तुम्हाला पटकन सांगून नाही, गेलो, पण ती बरोबर आहे. सिच्युएशन होती ना ताई, इतकी भयानक सिच्युएशन होती ना. खरंय दुसऱ्याची खरं. गाडी प्लस एवढा खर्च, पण बरोबर. स्वामी कसे गाडीत आले आणि स्वामींनी कशी स्टेअरिंग फिरवली. माझा भाऊ तर मला म्हणतो, मी तर सरळ पकडलेली, ती ऑटोमॅटिक स्टेअरिंग फिरली. गाडीची स्पीड पण 80च्या आसपास होती ताई, कशी फिरणार स्टेअरिंग आणि आणि एवढी मोठी गाडी. हो, आणि एक्सप्रेस हायवेला. हो बरोबर, इनबिलिव्हल. म्हणजे आम्ही विचार करून पण ते नाही का, आम्हाला आठवतं ना एवढं. त्यांना मी स्वामींना एकच म्हटलं, स्वामी आम्ही तुमच्या सेवेत आत्ता आलोय, पण तुम्ही आम्हाला इतकं मोठं संकट काढलंय. आम्हाला खरंय. लाईफ मध्ये काही नको, फक्त एवढे की जे काही करतोय त्यात प्रत्येक गोष्टी आम्हाला सक्सेस भेटू दे, बस सक्सेस जास्त द्या. काही डिमांड अगदी नको बस. खरंय खरंय पण दादा. खूप छान वाटतं ताई, म्हणजे स्वामी सेवेत आल्यापासून आता इतकं छान वाटायला लागलं ना, म्हणजे असं वाटतं की आपण आता कुठेतरी जगायला चालू केलंय. अगदी इतकं भारी अगदी वाटतंय. खरंय खरंय. आता खरं आपलं जीवन सुरू झालंय असं. हा बरोबर, पण एवढं भारी वाटतं ना ताई. आणि रिटेल तुम्हाला सांगू का, मी कुठेही रात्रीचं जातो ना असं फिरायला विरायला, तर मला तर कुठे कधी कधी ना थोडस असं भीती टाईप वाटतं. आणि त्या मुवमेंटला ना ताई, मागून एखादी गाडी येणार, त्यामागे स्वामी असणार आणि त्याच्या मागे असणार, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. मग पाठीशी ताई आहे. इतकी एनर्जी येते ना, इतकी खरंय एनर्जी खरंय. की म्हणजे वाटतं आता काही होते, किती मोठं संकट येतं, आपण आता व्यवस्थित झेलू शकतो. अगदी बरोबर आहे दादा. इतकं बरं वाटतं ताई, म्हणजे खूप छान वाटतं. तुमचं नाही, चॅनल आणि फॉलो केलं तुम्ही ना ताई. इतक्या उत्साहाने सांगता ना दादा, तो मागचा अनुभव तर तुमचा अजून यायचा आहे. पण आता कसं मी पण काही करू शकत नाहीये, हा बरोबर, काय ते तर प्रॉब्लेम कारण नाही, ते तर समजू सगळ्यांचे शकतो. आपले लाईनशीर येतात अनुभव. हो बरोबर. हा. नाही मला अगदी. तर ताई एवढं भारी वाटतं ना तुमचे अनुभव, मी म्हणजे बाईक चालवता चालवता सगळे ऐकत असतो, इतके भारी वाटतात ना. म्हणजे जेव्हा ऐकतो ना अनुभव लोकांचे, तेव्हा आपण वाटतं अरे यार, आपले तर म्हणजे स्वामींसमोर आपले प्रॉब्लेम काहीच नाहीयेत, लोक एवढे काहीच. प्रॉब्लेम फेस करतात. खरं कसं बोलले तुम्ही. मी तर कधी कधी स्वामीला सांगतो की स्वामी, भले आम्हाला खरोखर लाईफ मध्ये काय नको, पण एवढे संकट नका देऊ. अगदी बरोबर आहे. खरंय. बस एवढं सांगतो, काय ते घर नको, पैसा नको, काय नको, पण जेव्हा हे आपण एखादा सिच्युएशन मध्ये अडकतो ना ताई, तेव्हा निघायला खूप खूप म्हणजे खूप एफर्ट्स घ्यायला लागतात, वेळ तरी आपण जातो. निघत नाही. खरंय खरंय खरंय. पण खरं ताई, स्वामी सेवा इतकं छान वाटतं ना, तुमचे प्रत्येक अनुभव ऐकतो मी. तुम्ही रोज सकाळ सकाळी पहाटे 6 वाजता काहीतरी 6ला अपलोड एक करता बरं. येतो आपला. हा तर मी आहे नंतर ना कधी. एक 11 वाजता ते स्वामी गाथा येते. हा बरोबर. आणि 1 वाजता परत एक अनुभव येतो. आणि हा परत संध्याकाळी 4ला एक येतो. आणि हे ओके. एवढे अनुभव एडिट करायला मला खरंच शक्य नाहीये. नाही खूप खूप पण ताई. तुम्हाला मी सांगते, एवढे अनुभव जून पर्यंत, आता हा एप्रिल महिना आहे, ओके. जून पर्यंत अनुभव आहेत एडिट झालेले हा नुसते. बापरे, ओके. हा. आणि अरे तुम्ही बाकीचे कसं अजून मॅनेज एडिट करता ना करायचे ताई. ते स्वामी मी करून घेतात दादा. हा ते आहे. आता तुम्हाला सांगतो मी ताई, म्हणजे मी पण नाही का ट्रॅव्हलिंग करतो ना, मी पण एक युट्यूब चॅनल चालवतो. पण मला अच्छा, माहितीये ताई कुठलं किती चॅनल त्याच्यामध्ये तुमचं? माझं ट्रॅव्हलिंगचं आहे. मी फक्त असं मोटर ब्लॉगिंग वगैरे करतो. मला पाठवा ते, त्याची हा लिंक. पाठवतो तुम्हाला, पाठवून हा ठेवतो. तर हा. ताई ते एडिटिंग करायला ते एवढे क्लिप्स लावा, नंतर हे हो कट करा, हो नंतर ते हो. पोर्शनला इथे कट बरोबर इथे आणा, हा. इतकं हे होतं ना ताई. तेवढं मी ते असत. कधी कधी करतच नाही. हो ना. मी खरंय. म्हटलं ताई, तुम्ही म्हणजे डेली तुमचे अनुभव ग्रुपला येणं आणि डेली अपलोड करणं, एडिटिंग करणं, ते कट करणं, हो परत तुम्ही ते काइन मास्टर मध्ये एडिटिंग करता, हो ते कधी कधी हो हँग मारतं, हो ते मला माहिती आहे ताई. पण तुम्ही खूप म्हणजे एवढं स्वतःचं प्रोफेशनल करून पण तुम्ही म्हणजे स्वतः युट्यूब हा. चॅनल चालवता, म्हणजे तो खूप खूप म्हणजे. नाही, आणि ते अनुभव मला पण ऐकल्यानंतर ना ना ताई तुम्हाला इतकं सांगू ना, हा हा स्वामींनी एवढे जीवनात अनुभव दिलेले आहेत, तर मी ही सेवा करते ती काहीच नाही स्वामींपुढे. हा ते तर आहे ताई, खरंय. खरोखर. आणि मी आहे ना असं बघितलंय, आपण स्वामींकडे समजा 1 रुपया मागितला ना, तर स्वामींनी आपल्यासाठी ना एक बल्क प्लॅन बनवून ठेवला असता, त्यांनी आपल्यासाठी ना खूप बनवून ठेवलं असतं. पण खूप आपण नाही बनवून का, ठेवलंय. खरंय. आपण बोलतो अरे आपण तर स्वामींकडे हे मागवतो नाही, आपल्याला त्यांनी ते दिलं. हा हा. बापरे, असं असतं. आता हे मी तर खूप. अगदी म्हणजे असं मणी ध्यानी नसताना असं जे चालत होतं तशी साधी सरळ सेवा करत होती. पण ओके. कसं स्वामींनी माझ्याकडनं हे करून घेतलं, ते हा स्वामींनाच माहिती असेल की तू व्यवस्थित करणार आहेस, तुझा कुठलाही बरोबर. स्वार्थ नाहीये त्याच्यात. हा बरोबर म्हणूनच ताई. स्वामींनी माझ्याकडनं हे करून घेतलं. खरंय. स्वामी सेवेत आलेल्या व्यक्तींना काही खरोखर त्याला ना कुठल्याच गोष्टीचा स्वार्थ नसतो, स्वार्थ कुठल्याच नसतो. गोष्टीचा. अगदी आणि मी अगदी. बघितलंय, खरोखर आहे. हो. बापरे, आता म्हणूनच आता तुम्ही आता तर तुम्हाला सांगते, मला असे किती जण सांगतात की म्हणजे प्रमोशन ह्याच्यातले साठी वगैरे. नाही नाही, प्रमोशन साठी नाही.
ओके. म्हणजे स्वामी सेवेकरी किंवा कोणी नाही, असे जे माझ्या आजूबाजूला जे स्वामी ओके. सेवक नाहीयेत हा हा ते हा. मला म्हणतात की कशाला मॅडम तुम्ही हे करता, कशाला निगेटिव्हिटी वाढवून घेता, सगळ्यांचे दुःखच ऐकत बसता तुम्ही. आता त्यांना म्हटलं काय. मला स्वामींनी त्यासाठीच नेमलेलं आहे. हो बरोबर. हा, आणि म्हणून मग मी हे करणारच. आणि मला घरातनं काही अपोज नाहीये. तर हो कारण बरोबर आहे सगळे ताई. माझ्या घरातले पण स्वामींवर खूप श्रद्धा आहे सगळ्यांची. हो बरोबर ताई. हा, आता तुमचे अनुभव आम्हाला कधी ऐकायला भेटत बघू ताई, की नाही मी तुम्ही एवढ्या करणार आहे. आता सेवेमध्ये. मे मध्ये मला सुट्टी आहे ना, हा हा तेव्हा हा. मी नक्की माझे अनुभव देणार आहे. तुमचे कारण पण अनुभव शेअर करा, आम्हाला पण ऐकायला नक्की 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 भेटतील. खूपच द्यायचे आहेत मला अनुभव. मला हा. हा, चालेल म्हणजे दादा, हा मी माझा शेअर अनुभव होता करते. ताई. हो शेअर करा ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ दादा. ओके ओके. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.